रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेखसंग्रहातून ते 63 रुपये. मुंबईला मी माझ्या घाटगे काका यांच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. काका आणि ग्वाल्हेरचे शिवाजीराव महाराज यांचा अतिशय निकटचा स्नेह. त्यामुळे शिवाजीराव महाराज मुंबईला आले की काकांकडे येत असत. महाराज काकांकडे आले होते. चहापान झालं, गप्पा गोष्टी झाल्या. अर्थात त्यांच्या या संभाषणात माझा असा कोणताच सहभाग नव्हता. त्यावेळी मी फक्त त्यांचं संभाषण ऐकत होतो. गप्पा संपल्या आणि जाता जाता महाराजांचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्यांनी काकांना विचारलं, हा कोण? काकांनी माझी ओळख करून दिली. त्यानंतर कित्येक वर्षांची ओळख असल्यासारखे महाराज मला एकदम म्हणाले, येतो का रे माझ्याबरोबर शॉपिंगला? आणि मी त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. सकाळची 10:30-11ची वेळ असेल. महाराजांची पेकॉर्ड गाडी कुलाब्याच्या दिशेने धावत होती. मी ड्रायव्हरजवळ बसलो होतो. महाराज आणि त्यांचे एडीसी पाठीमागे बसलेले. महाराज हे विलक्षण व्यक्तिमत्व. राजकारणापासून अर्थकारणापर्यंत साऱ्या विषयांत रस घेणारे. प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा त्यांच्या जवळ होती. आपुलकी, मायेचा ओलावाही त्यांच्या ठिकाणी होता. या साऱ्या गुणांचं दर्शन त्या दिवशी मला घडलं. ते माझी चौकशी करीत होते. मी सारखा मागे वळून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होतो. त्यांना हवी ती माहिती पुरवीत होतो. महाराजांनी मला विचारलं, तू कधी ग्वाल्हेरला आला आहेस का? हो, 2-3 वेळा आलो आहे महाराज. अंबर पॅलेस, ग्वाल्हेर पॅलेस मी बघितलाय. मग ग्वाल्हेरचा इतिहास का लिहित नाहीस? मी मागे वळून पाहत म्हटलं, हो, लिहायला हवा आहे. लिहिण्यासारखा निश्चित आहे तो. थोडी उसंत मिळाली ना तर मी जरूर विचार करीन त्याचा. गाडी कुलाब्याला पादत्राणांच्या एका मोठ्या दुकानासमोर उभी राहिली. दुकानातून नोकर पुढं धावला. त्यानं गाडीचं दार उघडलं. महाराज गाडीतून उतरले. त्यांच्या पाठोपाठ मीही उतरलो. दुकानात गेलो. मोठ्या अदबीनं महाराजांचं स्वागत केलं गेलं. महाराजांना बसायला चांगली खुर्ची दिली गेली. पायांची मापं घेण्याचं स्टूल समोर ठेवलं गेलं. महाराजांना कोणत्या प्रकारचे बूट हवेत याची नोकरानं विचारपूस केली. महाराजांना शिकारीचे बूट हवे होते. रायडिंगसाठी, पोलोसाठी कितीतरी प्रकारचे बूट त्यांना हवे होते. नोकर एक बूट त्यांना दाखवित होता. महाराज नको असलेला, न आवडलेला बूट बाजूला ठेवीत, आवडलेले पसंत पडलेले बूट दुसऱ्या बाजूला ठेवीत. बराच वेळ असं चाललेलं होतं. बाजूच्या एका खुर्चीत बसून मी हे सारं दृश्य पाहत होतो. नोकर महाराजांच्या पायात बूट घालायचा, आवडला नाही की काढायचा, दुसरा बूट घालायचा, असा प्रकार चालूच होता. महाराजांची खरेदी संपली. साऱ्या बुटांचं पॅकिंग करून त्या नोकरानं ते गाडीत नेऊन ठेवलं. महाराजांनी बिल मागवलं. ज्या नोकरानं हे बूट दाखविण्याचं काम केलं होतं त्याला 63 रुपये बक्षीस दिले. ही बक्षिसी पाहिल्यावर माझ्या डोक्यात उगीच किडा वळवळला. महाराजांच्या जागी मी असतो ना तर बक्षिसी म्हणून द्यायची असती तर 51 रुपये दिले असते. कदाचित अगदीच खुश झालो असतो तर 101 दिले असते. पण महाराजांनी हा 63 आकडा कुठून आणला? काही केलं हे कोडं उलगडत नव्हतं. महाराजांना कधी एकदा विचारीन असं झालं होतं. आम्ही गाडीत येऊन बसलो. गाडी सुरू झाली. आता एडीसी पुढं बसला होता आणि मी मागे महाराजांच्या शेजारी बसलो होतो. मनपसंत खरेदी झाल्याचा आनंद महाराजांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मी महाराजांना विचारलं, महाराज एक गोष्ट विचारू का? हो, विचार. महाराज, आपण एवढी खरेदी केलीत पण त्या नोकराला मात्र 63 रुपयेच बक्षिसी का दिलीत? काय म्हणायचंय तुला? महाराज, मी जर राजा असतो ना तर 51 रुपये दिले असते, कदाचित 101 रुपये दिले असते. पण 63 रुपये कुठून आणलेत तुम्ही? छान प्रश्न विचारलास तू.
महाराज प्रसन्नपणे म्हणाले, हे बघ, उधळपट्टी करणं मला आयुष्यात जमत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, लक्ष्मी उधळण्यासाठी नसते, ती राखून ठेवायची असते. तिला प्राणपणानं जपायचं असतं. त्या नोकराला मी 63 रुपयेच का दिले? हे बघ, मी ज्यावेळी बूट घालून पाहत होतो ना, त्यावेळी तो नोकर मला हवे नको ते बूट दाखवित होता. पायात घालायचा, काढायचा, प्रत्येक वेळी पायाला त्याच्या हाताचा स्पर्श व्हायचा. अरे, तो काही माझा चाकर नव्हता. त्यानं माझ्या पायाला स्पर्श का करावा? असा 63 वेळा त्यानं माझ्या पायाला स्पर्श केला, म्हणून मी त्याला 63 रुपये दिले. समजलं? महाराजांच्या त्या वाक्यानं त्यांच्या आणखी एका पैलूचं दर्शन मला झालं. त्यांचं ते वाक्य मला पुन्हा पुन्हा आठवत होतं. लक्ष्मी उधळण्यासाठी नसते, ती प्राणपणानं जपायसाठी असते. रणजित देसाई यांचा ते 63 रुपये नावाचा ललित लेख येथे समाप्त.